नमस्कार मित्रांनो, तर आज रात्रीच्या 2:30 वाजता कुठं दिवस उगवला ना आपल्याला पहिल्यांदा जिंदगीमध्ये आहे ना रिझर्वेशनची ट्रिप आली. ती पण किती 2800 रुपयाची. भाई आहा, कसं बरं वाटत होतं डोळ्याला. लगेच ऍक्सेप्ट केली आणि गेलो ना भाई. कुठं गेलो माहिती ना, अरे भाई टेन्शनच नाही. लगेच सीएनजी पंपावरती गाडी टाकली. गेलो सीएनजी भरला, म्हणलं पुन्हा कुठं कटकट करत बसायची. फुल 220च्या स्पीडनं सीएनजी भरला, म्हणजे प्रेशरनं बरं का. आणि लगेच 70-80च्या स्पीडनं तर त्याच्या पिकअप पॉईंटला गेलो. असंच झालं होतं भाई, कधी जातोय त्या एकदा पिकअप पॉईंटला आणि तिथं जाऊन बसतोय, सर मी आलोय तुमच्या पॉईंटला. तिथं गेलो आणि म्हणलं अलाराम लावून ठेवावं, म्हणलं झोपल्यावर पुन्हा उठणं होतंय का नाही म्हणून अलाराम लावला. सकाळी अलाराम वाजला आणि उठलो की भाई ते बघितलं ना ऍप्लिकेशन, 5:50ला मला जाग आली होती, 6ला पिकअप होता. डायरेक्ट झोपच गायब झाली, का तर ट्रिपच दिसणार डिव्हाइसला. चायला म्हणलं हे काय बाबा विषय. आता रातभर आलोय तिथं जाऊन, झक मारली, बसलोय तिथं जाऊन आणि ट्रिप गायब. 2 तास झोपलोय रात्रीचं मी. बघा इथं मला 76 रुपये फेकून आणल्यात माझ्या थोबाडावर. अरे काय भिकार चोटचा आहे उबरचे. मग तिथून गेलो, ट्रिप घ्यायचं मूडच नव्हता. स्टेशनकडून येत होतं, तिथं कुत्र्यावानी नुसत्या कॅबच दिसत होत्या मला. अरे भाई हात जोडलं आणि तिथून थोडंसं पुढं आलो आणि म्हणलं तुम्हाला आता ही कथा सांगावी, ऐका माझी कथा. तर मित्रांनो, सांगायचा तात्पर्य एवढाच होता की जर तुम्ही पण रिझर्वेशनच्या ट्रिपा वगैरे मारत असाल तर त्या ट्रिपा कन्फर्म करत जावा अगोदरच. जर तुम्हाला संध्याकाळचा पिकअप असेल किंवा 2:30, 3, 4:30, 5:30 जर पिकअप टायमिंग असेल तर हार्डली अर्धा तास अगोदरच निघत जावा. का तर माहितीये का, अर्ध्या तासामध्ये तुम्ही कुठं पण जाऊ शकता. संध्याकाळच्या टायमिंगला काही ट्रॅफिक नसतं आणि त्याने काय होईल, तुम्हाला लवकरच त्या टायमिंगमध्ये समजून जाईल की बाबा ट्रिप कॅन्सल झाली आहे का नाही झाली आहे, किंवा तुम्ही त्या टायमिंगपर्यंत तुमचं दुसरं काम करू शकता आरामामध्ये. तर विषय हाच आहे मित्रांनो. बाकी धंदा करत जावा. धंदा करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण केल्याशिवाय थांबणार नाही. मी पण जातो घरी, झोप लागलेली आहे राव. 2-2:30 त्या रिझर्वेशनच्या नादामध्ये ना, खरं सांगतो मित्रांनो, शपथ ते जर मला घवलं असतं ना, सापडलं असतं ना भाई, गाडी खालीच घातला असता.